हॅलो स्टुडंट्स, आपण SYBSC मधील ऑप्टिक्स हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये थर्ड चॅप्टर जो आहे तो आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचे इंट्रोडक्शन जे आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले आहे. त्यामध्ये आपण काही टर्म्सचा अभ्यास केलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण पहिला इन्स्ट्रुमेंट अभ्यास करायचे आहे सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप ही नावाप्रमाणेच अतिशय सिंपल आहे. इट इज अ सिम्पलेस्ट इन्स्ट्रुमेंट विच युजेस ओनली ए सिंगल लेन्स. फक्त एका सिंगल लेन्सचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे या इन्स्ट्रुमेंटला सिंपल मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. मायक्रोस्कोप म्हणजे जो आपल्याला मॅग्निफाईड ऑब्जेक्ट पासून मॅग्निफाईड इमेज देणार आहे तो. ओके, आता या ठिकाणी एक आपण लेन्स बघतोय सिंपल मायक्रोस्कोप मध्ये यूज केलेला, जो आहे कॉन्व्हेक्स लेन्स. आता अशा प्रकारचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे. जर तुमच्या कंपास बॉक्स मध्ये देखील एक भिंग ठेवलेला असतो, तुम्ही बघितलं असेल. जर तुम्ही एखादा कुठला तरी ऑब्जेक्ट असेल, तुमची पेन्सिल असेल, स्केल असेल किंवा साधी टाचणी असेल, तर त्याच्या जवळ जर हे भिंग तुम्ही नेलं तर तुम्हाला त्याची मॅग्निफाईड इमेज मिळते. हे तुम्हाला माहिती आहे. बरेचसे जे डिटेक्टिव्ह आहेत ते डिटेक्टिव्ह त्यांच्या केसचा स्टडी करत असताना ज्यावेळेस क्ल्यूचा त्यांना अभ्यास करायचा असतो, त्यावेळी ते काय करतात, झूम इमेज बघण्यासाठी म्हणजे मोठी इमेज बघण्यासाठी त्या प्रत्येक जो इन्स्ट्रुमेंट असेल किंवा प्रत्येक जी छोटी छोटी वस्तू असतील, क्ल्यूज असतील, त्या ठिकाणी जाऊन त्याची मॅग्निफाईड इमेज बघण्याचा आणि अजून काही क्ल्यू मिळतं का हे बघण्याचा प्रयत्न करतात. अजून त्याचप्रमाणे हे इन्स्ट्रुमेंट आहे. आता बघा, या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स दाखवलेला आहे. म्हणजे सिंगल लेन्स आपण यूज करणार आहोत सिंपल मायक्रोस्कोप मध्ये. या लेन्समध्ये इथे मी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हा ऑब्जेक्ट आहे आपला AB. ओके, आता ऑब्जेक्ट पासून दोन रेज निघतात. या हेड पासून एक रे आहे तो ऑप्टिकल सेंटर मधून जातोय आणि दुसरा रे जो आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जातो. हे आहे आपली प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसला जो रे पॅरलल जातो तो आफ्टर डायव्हर्जन्स फोकल पॉइंटला कन्वर्ज होतो. कारण हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कन्वर्जिंग आहे, त्यामुळे हा रे जो आहे तो कन्वर्ज होणार आहे फोकल पॉइंटला. आणि जो ऑप्टिकल सेंटर मधून रे जातो तो काय होतो, त्याचा पाथ चेंज होत नाही, तो ऍज इट इज जसा असेल तसाच निघून जातो. ओके, मग हा रे जो आहे तो तसा सरळ निघून जाईल. हा रे जो आहे तो फोकल पॉइंटला कन्वर्ज होईल आफ्टर रिफ्रॅक्शन. आणि जर तुम्ही बघितलं तर हे दोन रेज जे आहेत ते राईट साईडला कुठेही इंटरसेक्ट करत नाही. त्यामुळे आपल्याला या साईडला कुठलीही इमेज मिळणार नाहीये. आपल्याला इमेज कुठे मिळेल तर बघा, हे रेज जे आहेत ते जर मी एक्सटेंड केले बॅक साईडला तर ते हे रेज या ठिकाणी कन्वर्ज इंटरसेक्ट झाल्यासारखे आपल्याला दिसत आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी इमेज मिळणार आहे. या बी पॉइंटची ही इमेज असेल बी डॅश, ए पॉइंटची ही इमेज पॉइंट असेल ए डॅश. इथे बघा, हा ऑब्जेक्ट आहे त्यापासून आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळालेली आहे. ऑब्व्हियसली रेज जे आहे ते अशा पद्धतीने निघून जात आहेत. त्यामुळे ही जी इमेज आहे ती आपण एक्सटेंड रे आपल्याला आल्यासारखं वाटतायत. हे रेज जे आहेत ते आपल्याला असं वाटतंय की या ठिकाणावरून येत आहेत. त्यामुळं ही जी इमेज मिळणार आहे ती व्हर्च्युअल इमेज असणार आहे, इमॅजिनरी इमेज असणार आहे, ती रिअल इमेज नाहीये. ओके, आता बघा, आपण बघितलंय की मॅग्निफाइंग पॉवर म्हणजे काय. तर मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा, अँगल सबटेंडेड बाय द इमेज विथ द आय टू द अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट विथ द आय. या दोन्हीचा जो रेशो आहे ह्या रेशोला आपण मॅग्निफाइंग पॉवर असं म्हणतो. हे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं आहे. आता बघा, बीटा आणि अल्फाच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. आता आपण बघितलं मागच्या वेळेस की डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन जे आहे ते 25 सेंटीमीटरवर आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो 25 सेंटीमीटर वर असेल तर आपल्याला क्लिअर इमेज मिळते, किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर असेल तर आपल्याला इमेज मिळते. तर मग ज्यावेळी ऑब्जेक्ट हा आपल्यापासून लांबवर ठेवलेला आहे त्यावेळी तो जो डोळ्याबरोबर अँगल तयार करणार आहे, ऑब्जेक्ट जो आपल्या डोळ्यांबरोबर अँगल तयार करेल किंवा इमेज जी असेल ती आपल्या डोळ्याबरोबर अँगल तयार करेल, तो अँगल जो असणार आहे तो खूप कमी असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ बीटा हा अप्रॉक्सिमेटली टॅन बीटा इतका किंवा टॅन बीटा इज अप्रॉक्सिमेटली बीटा असणार आहे. मग टॅन बीटा काय असतो तर टॅन बीटा हा इमेजने तयार केलेला अँगल आहे. टॅन बीटा काय असणार आहे, फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. फ्रंट साइड काय असते, हा टॅन तुम्हाला माहिती आहे. टॅन अँगलची जी डेफिनेशन आहे ती काय आहे, फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड किंवा अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. अपोजिट साइड काय आहे आपली हाईट ऑफ द इमेज. ओके, ती आहे HI. आणि ऍडजसंट साइड काय आहे तर डिस्टन्स ऑफ द ऑप्टिकल सेंटर पासून इमेजचं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर, ते किती आहे V. म्हणजे HI बाय V हे काय झालं, टॅन बीटाची व्हॅल्यू झाली. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू बीटा. सिमिलरली टॅन अल्फाची व्हॅल्यू काय असणार आहे तर अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. अपोजिट साइड काय आहे तर H0 म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट डिवायडेड बाय
डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. त्या डिस्टन्स किती घेतो आपण, यू घेतो. या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, त्या डिस्टन्सला यूई असं म्हटलेलं आहे. हे आहे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. मग बघा टॅन बीटा झाला एच आय बाय व्ही, टॅन अल्फा झाला h0 बाय यूई. मॅग्निफाइंग पॉवर काय मिळाली आपल्याला, एच आय बाय व्ही डिवायडेड बाय h0 बाय यूई. हे झालं आपलं सेकंड नंबरचं इक्वेशन. पण आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे जो आपण याआधी बघितलेला आहे, तो आहे मॅग्निफिकेशनचा. मॅग्निफिकेशन कशाला म्हणतो आपण, तर इमेज हाईट, इमेज किती मोठी आहे डिवायडेड बाय ऑब्जेक्ट किती आहे, ऑब्जेक्टच्या पटीत इमेज किती मोठी येणार आहे, तर आपण मॅग्निफिकेशन असं म्हटलं होतं. पण बघा या ठिकाणी आपण आयच्या ऐवजी काय म्हणतो, आय आहे इमेजची हाईट, त्याला आपण म्हणतो एच आय, आणि ओ आहे ऑब्जेक्टची हाईट, त्याला आपण म्हणतो एच ओ. हेच मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला जो आहे तोच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. ओके, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, आपण हे फॉर्म्युले जे आहेत ते बघितलेले आहेत. हा झाला आता आपला फॉर्म्युला नंबर 3. ओके, फॉर्म्युला नंबर 3. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळते बघा बरं, एच आय डिवायडेड बाय व्ही. व्ही लेफ्ट साइडला आला, h0 राईट साइडला जाईल, याला अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. डिवायडेड बाय यूई आपल्याला मिळालं एच आय बाय व्ही इज इक्वल टू h0 बाय यूई. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 4. एच आय बाय व्ही इज इक्वल टू h0 बाय यूई. एच आय बाय व्ही आपण ऑलरेडी इथे यूज केलेला आहे. आपल्याला आता बघायचं h0 अपॉन यूई काय असणार आहे. जर आपण बघितलं की इमेज आपल्याला स्पष्टपणे कधी चांगली दिसते, तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी ऑब्जेक्ट हा डिस्टंट रिजनवर ठेवला असेल त्यावेळी ते आपल्याला चांगली दिसते. आपल्याला घरातल्यांनी आपल्या भरपूर वेळेस सांगितलेलं असतं की टीव्ही जवळून बघू नका, मोबाईल जवळून बघू नका, अभ्यास जवळून बघू नका. टीचरही वारंवार सांगतात की पुस्तक वाचताना हे एका अंतराच्या जवळ ठेवू नये. त्याचं रिझन मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपलं डिस्टिंक्ट विजन इतकं निदान कमीत कमी असावं, म्हणजे 25 सेंटीमीटर कमीत कमी डिस्टन्स असावं, तर आपल्या डोळ्यावर ताण येत नाही कुठल्याही प्रकारचा आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. तशाच पद्धतीने समजा आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट हा असेल डिस्टिंक्ट विजनच्या अंतरावर, म्हणजेच आपण यूई वर ठेवण्याच्या ऐवजी तो कितीवर ठेवला, समजा तो ठेवला डी वर. ओके, मग अल्फाची व्हॅल्यू काय येणार आहे, तर अल्फाची व्हॅल्यू जर बघितली आपण तर h0 अपॉन यूई आहे. जर आपण ऑब्जेक्ट हा जर मला सांगितलं आता डिस्टंट विजनवर ठेवला तर यूई ची किंमत काय येणार आहे, यूई ऐवजी ऑब्जेक्ट आपण ठेवले डी वर, म्हणून आपण लिहिणार आहोत h0 अपॉन यूई इज इक्वल टू h0 अपॉन डी. हे अल्फाची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 5. आता बघा इक्वेशन 4 मध्ये आपल्याला एच आय अपॉन व्ही ची व्हॅल्यू मिळाली आणि इक्वेशन 5 मध्ये h0 अपॉन यूई ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच मॅग्निफाइंग पॉवर काय झाली, मग मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू यूज इक्वेशन 4 and 5 इन इक्वेशन 2. ओके, युजिंग इक्वेशन 4 and 5 इन इक्वेशन 2. 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये आपण हे 4 आणि 5 नंबरचे इक्वेशन जे आहे ते यूज करूया. काय मिळेल मग आपल्याला, मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू एच आय बाय व्ही, त्याच्याऐवजी काय मिळालं h0 डिवायडेड बाय यूई अपॉन h0 अपॉन यूई, त्याच्याऐवजी आपल्याला काय मिळालं h0 अपॉन डी. h0 अपॉन डी म्हणजेच मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू हा h0 अपॉन यूई डिवायडेड बाय h0 अपॉन डी. ओके, आपण असं लिहू शकतो. h0 ला h0 कॅन्सल झाला, म्हणजेच मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला मिळाली डी अपॉन यूई. मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू डी अपॉन यूई. यूई काय होतं, ज्या डिस्टन्सवर, यूई म्हणजे आता तुम्ही किती अंतरावर तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो ठेवताय, आणि डी काय असणार आहे, आपलं डिस्टिंक्ट विजन असणार आहे. डिस्टिंक्ट विजन हे यूईच्या किती पटीत आहे तेवढी आपली मॅग्निफाइंग पॉवर असणार आहे. म्हणजे यूई जेवढं जवळ असेल तेवढी मॅग्निफाइंग पॉवर, यूई हे ऑप्टिकल सेंटरच्या जेवढं जवळ असेल तेवढं मॅग्निफाइंग पॉवर जी असणार आहे ती चांगली असणार आहे. ओके, आणि म्हणजेच याचा अर्थ असा झाला की सिंपल मायक्रोस्कोप जे आहे जे आपण यूज करतोय ते तुमच्या ऑब्जेक्टच्या, म्हणजे इथे हा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या मी जवळ जर पकडलं तर मला त्याची मॅग्निफाइंग इमेज मिळेल, पण मी जर ते लांब अंतरावर धरलं तर मला त्याची मॅग्निफाइंग इमेज मिळणार नाही. ओके, आता हे जे बघितलं आपण की मॅग्निफाइंग पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, तो फॉर्म्युला विसरायचा नाही. इट इज डी बाय यूई. आता या फॉर्म्युल्यावरून आपण काही केस स्टडी करणार आहोत. केस काय आहेत बघा, सगळ्यात पहिली केस जी आहे तो फॉर्म्युला मी त्या साईडला लिहिलेला आहे. पहिली केस आपण अभ्यासूया.
केस फर्स्ट ही आहे की समजा आपल्याला इमेज जी आहे ती डिस्टिंक्ट रिजनवर हवी आहे, कारण डिस्टिंक्ट रिजनवर आपल्याला क्लिअर कट दिसते. एक तर मिनिमम किती अंतरावर डिस्टिंक्ट रिजनवर किंवा त्यापासून जास्त अंतरावर कुठेही इमेज असली तरी चालेल. मग आपण दोन पॉइंट इथे डिस्कस करूयात. एक म्हणजे इमेज डिस्टिंक्ट रिजनवर असेल आणि दुसरं म्हणजे इमेज डायरेक्ट इन्फिनिटीवर असेल. ओके, मग आता ही झाली केस फर्स्ट की ज्यावेळी आपली इमेज जी आहे म्हणजे व्ही जी आहे ती किती अंतरावर आहे तर डिस्टिंक्ट रिजनवर आहे. आणि ऑब्विसली आपला जो ऑब्जेक्ट आहे तो तर आहेच आहे, कितीवर आहे तो युई वर आहे. आता बघा डी जो असणार आहे आपल्याला इमेज कोणत्या साईडला मिळते तर लेफ्ट साईडला मिळते. म्हणजे व्ही कुठे आहे तर मायनस डी. आपण साइन कन्व्हेन्शन बघितलेले आहेत. ऑप्टिकल सेंटर जो असेल त्याच्या लेफ्ट साईडला जर असू तर मायनस साइन घ्यायचं आणि ऑब्जेक्ट पण कुठे ठेवलेला आहे लेफ्ट साईडला, तर मग हे पण काय साइन येणार आहे मायनस साइन. व्ही इज इक्वल टू मायनस डी, यू इज इक्वल टू मायनस यू. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. तो फॉर्म्युला काय आहे की 1/m इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. हा फॉर्म्युला लेन्स फॉर्म्युला आहे, आपण ऑलरेडी बघितलेला आहे. खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण हा स्टडी केलेला आहे. ठीक आहे, मग 1/v ची किंमत काय येणार आहे इथे 1/v म्हणजेच 1 मायनस डी मायनस ऑफ 1/u म्हणजेच मायनस ऑफ 1/ue. ओके, u च्या जागेवर मी किंमत काय ठेवली मायनस ue, मायनस साइन जसंची तसं. v च्या जागेवर किंमत काय ठेवली मायनस डी इज इक्वल टू 1/f. आता बघा हे मायनस मायनस साइन आहे, मायनस मायनस बिकम्स प्लस म्हणजेच मायनस 1/d प्लस 1/ue इज इक्वल टू 1/f. ओके, मायनस 1/d प्लस 1/ue इज इक्वल टू 1/f. आता बघा हा मायनस जो आहे तो जर राईट साईडला गेला तर आपल्याला काय मिळणार आहे आपण बघू. ठीक आहे, इथे एक इक्वेशन आपण इथपर्यंत बघितलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ 1/ue इज इक्वल टू 1/f मायनस 1/d आहे, राईट साईडला गेला काय होईल प्लस 1/d. 1/ue इज इक्वल टू 1/f प्लस 1/d. ओके, ही झाली 1/ue ची किंमत. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॅग्निफाइंग पॉवरचा, आपण जो ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे की मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू d/ue. पण 1/ue ची किंमत काय आली 1/f प्लस 1/d. हा जो आहे हा फॉर्म्युला आपण आपल्या मेन इक्वेशन मध्ये यूज करूया. देअरफॉर मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे हा d जो आहे तो तसाची तसाच आणि 1/ue च्या ऐवजी आपण काय करणार आहोत 1/f प्लस 1/d. ओके, 1/f प्लस 1/d कोणाच्या ऐवजी 1/ue च्या ऐवजी 1/f प्लस 1/d. ओके, या d ने आतमध्ये मल्टिप्लाय करा काय मिळेल आपल्याला d/f प्लस d/d. ओके, म्हणजेच d/d काय आहे 1 प्लस d/f. याचा अर्थ काय झाला की मॅग्निफाइंग पॉवर मॅक्झिमम किती असू शकते ज्यावेळेस इमेज जी आहे ती डिस्टिंक्ट रिजनवर असेल आणि ती किती असणार आहे तर 1 प्लस d/f. मॅग्निफाइंग पॉवर मॅक्झिमम किती असणार आहे तर 1 प्लस d/f. ओके, 1 प्लस d/f. हा फॉर्म्युला जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या क्वेश्चनसाठी खूप महत्त्वाचा आहे की मॅक्झिमम मॅग्निफाइंग पॉवर जी आहे ती सिंपल मायक्रोस्कोप साठी किती आहे 1 प्लस d/f. 1 पेक्षा ती जास्त येते आणि ती किती येते 1 प्लस d/f. आता आपण सेकंड केस अभ्यासूयात. सेकंड केस म्हणजे काय की इमेज खूप लांबवर असेल, इमेज आपल्याला डायरेक्ट इन्फिनिटीला मिळते, त्यावेळी मॅग्निफाइंग पॉवर बाबत काय घडेल तर v काय असणार आहे इमेज मिळते इन्फिनिटीला म्हणजे v इज इक्वल टू इन्फिनिटी. आणि आपण ऑब्जेक्ट ऑलरेडी ठेवलेला आहे मायनस ue वर. ओके, ऑब्जेक्ट ऑलरेडी जिथे आहे त्याच पॉइंटला आहे, फक्त इमेज आपल्याला इन्फिनिटीला मिळते. मग हा फॉर्म्युला आहे लेन्स फॉर्म्युला. यामध्ये v च्या जागेवर काय ठेवायचं फक्त इन्फिनिटी, बाकीचा पार्ट जसाची तसा. इथे येणार आहे 1/∞ म्हणजे 0. 1/∞ म्हणजे 0, मायनस मायनस बिकम्स प्लस 1/ue इज इक्वल टू 1/f. म्हणजेच याचा अर्थ 1/ue इज इक्वल टू 1/f. पुढचा पार्ट निघून जाईल. सेम परत की d जसाची तसा आहे मॅग्निफाइंग पॉवर मध्ये 1/ue च्या जागेवर आपल्याला काय ठेवायचंय 1/f. म्हणजे 1/ue च्या जागेवर आपण पुट केलं 1/f. d ला d जसाची तसा 1/ue च्या जागेवर 1/f. म्हणजेच याचा अर्थ काय मिळाला आपल्याला फॉर्म्युला d. ओके, d/f. मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू d/f. म्हणजे ज्यावेळी इमेज जी आहे ती इन्फिनिटीला असणार आहे, खूप जास्त लांब अंतरावर असणार आहे, त्यावेळी आपल्याला मॅग्निफाइंग पॉवर जी आहे ती मिनिमम मिळणार आहे आणि ती किती असणार आहे तर d/f. यातला जो सेकंड पार्ट आहे तो आहे d/f. फर्स्ट पार्ट
फर्स्ट ऍड केला तर आपल्याला मॅक्सिमम पॉवर मिळेल आणि फक्त सेकंड पार्ट घेतला तर आपल्याला मिनिमम पॉवर मिळेल. हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चनसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरायच्या नाही. ओके, ठीक आहे. या ठिकाणी हा पार्ट संपतो. ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चन मध्ये महत्वाचं आहे की सिंपल मायक्रोस्कोपची डेफिनेशन, यामध्ये किती लेन्सेस यूज केले जातात, तो फक्त एक लेन्स यूज केला जातो. यामध्ये इमेज कोणत्या साईडला मिळते, तर ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्या साईडला आपल्याला इमेज मिळते म्हणजे लेफ्ट साईडला. आणि मॅक्सिमम पॉवर किती असते याची तर 1 + d/f. मिनिमम पॉवर किती असते तर d/f, मिनिमम मॅग्निफाइंग पॉवर. आणि फॉर्म्युला जो आहे मॅग्निफाइंग पॉवरचा तो काय आहे d/ut. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप शिकणार आहोत.